तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल GST क्लासवर. इथे आपण 5व्या वर्गाचा स्कॉलरशिप स्टेट मराठी मीडियमवालं पाहणार आहोत. ठीक आहे. तर त्याच्यातले 2 चॅप्टर आपले झाले होते आणि तिसरा चॅप्टर काय आहे? है ना. एखाद्याच्या दर्शन करतो आपण, दर्शन करतो ना, देवाचा दर्शन वगैरे करतो. तर सपोज तुम्ही मंदिरात गेले दर्शन करासाठी आणि मी म्हटलं मंदिरमध्ये बहुत गर्दी आहे, हे फोटो पाहून घे आणि जा, तर दर्शन झाले का? दर्शन नाही झाले. दर्शन म्हणजे जेव्हा आपण त्यांना आमने सामने पाहतो तेव्हा, जशा रूपात आहेत तशा रूपात पाहतो त्याला आपण दर्शन म्हणतो, बरोबर. तर इथं दर्शनी किंमत म्हणते. म्हणजे कोणती किंमत? अंकांची. म्हणजे एखादा नंबर मी जर लिहिलो तर लक्ष द्या, सपोज हा नंबर मी लिहिला 53789 लिहिला, तर इथं हा एक 3 आहे आणि हा एक 3 आहे, बरोबर. आता दोघांची दर्शनी किंमत मला काढायची आहे. दर्शनी किंमत तर किती राहील? दर्शनी किंमत म्हणजे काय असते? तर जे दिसते तेच, जे दिसते तर याची दर्शनी किंमत किती राहील आणि याची पण दर्शनी किंमत किती राहील, बरोबर की नाही? है ना. पण दुसरी किंमत कोणती आहे? स्थानिक किंमत. स्थानिक किंमत म्हणजे तो ज्या स्थानावर आहे त्या स्थानाची किंमत, है ना. याला तुम्ही जसं वाचायचं झालं तर काय वाचल्या असत्या? 3,53,789. अरे बरोबर. तर याला काय वाचल्या असत्या? 3 लाख. याला पण 3 लाख वाचल्या का? बरोबर. याचं जर पाहायचं आहे, फक्त एवढा नंबर मला पाहायचा आहे, तर काय वाटलो असतो? 3,789, बरोबर. म्हणजे 3,000 लावला त्याच्या मागे आपण, लावला की नाही? आणि याच्या मागे काय लावला? 3 लाख. तर ते लाख आणि ते हजार त्याची काय झाली? स्थानिक. मग काढायची आहे मला, तर त्याच्या स्थानाने मल्टिप्लाय करायला लागते. म्हणजे 3 लिहिलो मी ना, इंटू 1 2 3 4 5, कितीच्या मल्टिप्लाय? 5च्या मल्टिप्लाय. 5 शून्य आले असते ना, बरोबर की नाही? हां. आणि याची किती आली असती? 3 इंटू 1 2 3 म्हणजे 1000. आता इंटू केल्यावर काय किंमत आली? 1 2 3 4 5. आणि इकडे काय किंमत आली? मग शून्यवाल्या संख्येसोबत इंटू करणं कसं आहे? सोपं आहे. फक्त एक सोबत करायचे, बाकीचे शून्य जेवढे आहेत तेवढे मांडून द्यायचे, समोरच्या अंकाबरोबर मल्टिप्लाय करायचे फक्त. लक्षात राहील का? ओके. तर आपण डायरेक्ट असं पण मांडू शकतो किंवा असं पण मांडू शकतो एखाद्या अंकाची स्थानिक किंमत. कशी? याची स्थानिक किंमत पाहिजे, बाकीच्या सगळ्या प्लेसवर काय पाहिजे? शून्य. बस झाली त्याची स्थानिक किंमत. याची स्थानिक किंमत काढायची आहे, तर बाकीच्या सगळ्या प्लेसवर काय लिहायच्या? शून्य. आता समोरच्या शून्याची काही व्हॅल्यू राहते का? कळली का गोष्ट काय म्हणता? सगळ्यांना कळली? स्थानिक किंमत पोर्शन समजला की नाही समजला? बस तोच आहे या चॅप्टरमध्ये, दुसरा काही नाही. पण एवढा सोपी विचारेल का आपल्याला? नाही. तर मग काय विचारू शकते? विचारू शकते की या अंकाची आणि या अंकाच्या स्थानिक किमतीचा फरक किती. आता फरक म्हटला तर काय काढायला लागते? वजाबाकी, बरोबर. बेरीज किती? तर काय कराल? लस कराल. सपोज म्हटलं इंटू गुणाकार, तर काढू शकतो की नाही काढू शकतो? अरे काढू शकतो की नाही? मग अजून एक विचारते की किती पट आहे. काय विचारते? म्हणजे ही जी किंमत आहे या किमतीच्या किती पट आहे. किती पट म्हणजे सपोज मी म्हटलं की हे जे 10 आहे, 10 हे 5च्या किती पट आहेत? 5च्या किती पट? 2 पट. दुप्पट. दुप्पट म्हणतो 2 पटला आपण. 3 पट असते तर तिप्पट. 4 पट असते तर, अरे म्हणतो की नाही? इंग्लिशमध्ये त्याला 2 टाइम्स 3 टाइम्स किंवा ट्वाईस असं म्हटलं जाते, बरोबर. तर पट काढणे हा पण आपल्याला आला पाहिजे. त्याची मांडणी कशी करायची बघा. मी काय विचारलो? 10 ही 5च्या किती पट आहे.
तर त्याची मांडणी मी न कशी केलो, मांडणी कशी केलो बघा, 10 लिहिलो इक्वल टूच्या समोर लिहिलो, आणि बघा च्या कोणाबरोबर लागलेला आहे, तर त्या च्या बरोबर इंटू लावून टाकायचा, त्या 5 बरोबर काय लावून टाकायचा, च्याचा अर्थ होते इंटू, जसा चा, ठीक आहे. 5 च्या, तर 5 इंटू किती म्हणजे काय, क्वेश्चन मार्क, किती पट म्हणजे काय, जमलं. या प्रकारची मांडणी आपण क्वेश्चन मधून शिकू, ठीक आहे. त्याआधी अजून एक टर्म आहे आपल्याजवळ, काय आहे, विस्तारित मांडणी, एक्सपांडेड फॉर्म. इंग्लिशमध्ये पाहिलं असेल ना, एक्सपांडेड फॉर्म. तर काय असते आता हे विस्तारित मांडणी, या अंकाची मला काय पाहिजे, विस्तारित मांडणी, विस्तारित मांडणी करायची आहे, बरोबर. तर कसं करू, यस, 3च्या मागे जेवढे अंक असतील तेवढे शून्य लिहायचे, मग 5च्या मागे जेवढे अंक असतील तेवढे, अरे असंच लिहितो की नाही, है ना. बघा या प्रकारे मांडला असता आपण. आता वेगवेगळे प्रकार आहेत विस्तारित मांडणी दाखवायचे, लक्ष द्या सगळेजण. जसं आता काय दाखवू शकतो याला, 3 वर 1 2 3 4 5, 5 शून्य असं दाखवू शकतो, हां. मग प्लस, मग काय करायचा, मग 5 अंक घ्यायचा, 5च्या मागं किती शून्य आहेत, 1 2 3, मग अजून प्लस, मग काय आहे, 3च्या मागे 1 2, मग कोण आहे, 7च्या मागे, मग कोण आहे, 8च्या मागे, मग 9. एक तर या प्रकारे दाखवू शकतो आपण, ओके. दुसरा प्रकार कोणता आहे, नाही अंक कशाला लिहायचे, हा, तर हा आपण जेव्हा याची बेरीज करू तर एवढा अंक येईल की नाही, अरे याचा अंक येईल की नाही एवढा. जसा 25 होता, लक्ष द्या 25 होता, तर याला मी काय लिहू शकतो, हा 2 म्हणजे 20 आणि 5 म्हणजे, यांच्या बेरीज केला असता तर 25च आला असता. तसा यांची बेरीज कराल तर किती येईल, 3,53,789 येईल की नाही येईल, अरे येईल ना. तो तर झाला. पण अजून या गोष्टीला, या विस्तारित मांडणीला आपण कशा प्रकारे दाखवू शकतो बघा, या अशा इंटूच्या प्रकारे दाखवू शकतो. म्हणजे कसं आलं असतं, 3 इंटू 1 2 3 4 5 प्लस 5 इंटू 1 2 3 4 प्लस 3 इंटू 1 2 प्लस 7 इंटू 1 वर किती शून्य, मग 8 इंटू 1 वर किती शून्य, मग इकडे लक्ष द्या ना, प्लस 9 इंटू 1 वर किती शून्य, एकही नाही. बघा शून्यांची संख्या काय होत आहे, कमी कमी होत आहे. इथं किती होते, मग 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 एकही शून्यांची सरबस शून्यांची संख्या एकही नाही आहे, बरोबर. अजून दुसऱ्या प्रकारे याला दाखवू शकतो. कसं, तर पॉवरच्या फॉर्ममध्ये. आता पॉवर काय राहते, पॉवर म्हणजे ताकद ते वाली नाही, ठीक आहे. तर याला आपण या जसा 10चा स्क्वेअर किती आहे म्हटलं मी तुम्हाला, 10चा स्क्वेअर, तर स्क्वेअर आपण असं लिहितो की नाही. तसंच 10चा क्यूब म्हटलं तर काय लिहाल डोक्यावर, 3, तर किती आले असते इकडे, असं आलं असतं. तर बघा 1000ला मी कोणत्या रूपात लिहू शकतो, बरोबर. कसा लिहिला, तर इथं किती शून्य होते, म्हणून 10च्या डोक्यावर किती शून्य दिला. याचा अर्थ काय होते बेटा, याचा अर्थ होते या 10 स्क्वेअरच्या 10 गुणिला, तर याच्या किती झाला, बरोबर की नाही. तर मग आपण 1000ला असं मांडू शकतो. तर मग मला सांगा, 1 वर 4 शून्य असतील तर याला कसं मांडीन, 10च्या डोक्यावर 4. 1 वर 5 शून्य असतील तर कसं मांडीन, 5.
एक वर एकही शून्य नसेल, 10च्या डोक्यावर शून्य, 10च्या डोक्यावर लक्षात आली का गोष्ट? सपोज इथं एक वर एक शून्य आहे, तर याला कसं मांडीन? 10च्या डोक्यावर मांडीन की नाही मांडीन? समजलं का? तर 1 ला कसं लिहितो आपण? 10च्या डोक्यावर शून्य. समजलं? मग सांगा आता याला कसं मांडू शकतो पॉवरच्या रूपामध्ये? 3 जसाच्या इंटू याला काय लिहू शकतो सांगा? फक्त 5 लिहू? 10च्या डोक्यावर यस. याला वाचतात कसं मग? 10⁵5. लक्ष द्या. 10⁵ कसं वाचाल? हां, मग प्लस हा 5 आहे आपल्याजवळ, 5⁴ 4 4 आहेत ना. मग 10 वर नाही चेक करायचा, 1 वर शून्य चेक करायचा. समजलं का? हां, 1 वर किती शून्य आहेत? पण 10 वर द्यायचे. 10⁵ प्लस 10⁵ प्लस 8 इंटू 10⁵ प्लस 9 इंटू 10⁵. समजलं? लक्षात ठेवाल हमेशा, समोरसाठी पण कामाचं आहे. कोणाच्या पण डोक्यावर म्हणजे पॉवरमध्ये शून्य आला तर त्याची व्हॅल्यू किती होऊन जाते? 1. त्याची व्हॅल्यू किती होऊन जाते? अरे समजलं का? सपोज मी इकडे लिहिले 57 आणि त्याच्या डोक्यावर काय लिहिला तर याची व्हॅल्यू किती येईल? किती येईल? लक्षात राहील का हे गोष्ट की नाही राहील? हे सगळे जे गोल्या गोल्यामध्ये लिहिलेले आहे हे सेपरेट लिहायचे आहे तुम्हाला तिथंच, कन्सेप्ट म्हणून. ठीक आहे? समजलं? हा. आता या नंबरची तर ठीक आहे, अशावाल्या पॉईंटवाल्या नंबरची आली तर मग त्याच्या विस्तारित मांडणी कशी कराल, किंवा त्याची स्थानिक किंमत किंवा त्याची दर्शनी किंमत कशी काढाल? बरोबर? प्रॉब्लेम आहे थोडासा पाहून की अशा टाईपच्या एक घेऊ अजून. चला पाहून आता अशा टाईपच्या अजून एक. या प्रकारे आहे नंबर. आता याच्या काय काढायचे आहे मला? विस्तारित रूप. बघा, दर्शनी किंमत आणि स्थानिक किंमत ज्याची विचारली त्याचीच सांगायची. कळलं का? अरे समजलं का? दर्शनी किंमत किंवा स्थानिक किंमत ज्याची विचारली त्याचीच सांगायची. का झाला ते हात पेन ठेव तिकडं वर. हां, याचा विस्तारित रूप काढायचा आहे. कसं काढून? विस्तारित किंमत नाही रे, विस्तारित रूप. तिन्ही प्रकारे लिहिता आलं पाहिजे आपल्याला. हां, पहिला काय लिहिला असता? 1 वर किती शून्य? 1 2 3 4 5. आता काय आहे? आता शून्याच्या काही लिहायची गरज आहे का? तर सोडा. 8 वर किती शून्य? 1 2 3 प्लस 7 वर किती शून्य? आणि 8 वर. बरोबर? हां, मग याला इंटूच्या रूपात लिहायचं आहे तर 1 इंटू 1 2 3 4 5. मग 8 इंटू 1 2. 8 गुणिला 1 वर किती शून्य? 7 गुणिला 1 वर किती शून्य? 8 गुणिला 1 वर काहीच नाही. बरोबर? आता पॉवरच्या फॉर्मॅटमध्ये सांगा. 1 इंटू 10⁵. मग
8 इंटू 10⁻⁴ 7 इंटू 10⁻⁴ 8 इंटू 10⁻⁴ समजलं. आता याच प्रश्नामध्ये सपोज प्रश्न राहिला असता की वरील संख्येतील 8च्या स्थानिक किमतीचा फरक काढा. तर काय करायचं, हा नंबर लिहून घ्यायचा व्यवस्थित या प्रकारे लिहिला. असं यारो दाखवायचं, दाखवला. आता लक्ष द्या, त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात पहिले यांचे नावं माहीत करून घेऊ आपण इंग्लिशमध्ये. याला काय म्हणतात, दर्शनी किंमतला फेस व्हॅल्यू काय म्हणतात, याला काय म्हणतात, प्लेस व्हॅल्यू काय म्हणतात, आणि याला काय म्हणतात, एक्सपांडेड. तर हे नावं आपल्याला माहीत पाहिजेत की नाही, माहीत पाहिजेत की नाही, इंग्लिशमध्ये थोडे माहीत पाहिजेत ना आपल्याला नावं. तर कळली का गोष्ट तुम्हाला, ओके. आता याला शॉर्टकटमध्ये मी काय लिहितो, FV काय लिहितो, प्रॉब्लेम सोडवताना मी हे शब्द वापरणार आहो. याला काय लिहितो, PV म्हणजे FV म्हणजे काय झाला बेटा, तू बोलत काऊन नाही, तब्येत बरी नाही आहे ना, बोलायचं, चुपचाप राहायचं नाही. देवबाबा बसून राहिला आणि मग सरांनी एखादा प्रश्न विचारला तर कसं होते, मग होते, बरोबर, शब्द निघते का तोंडातून, म्हणून बोलायचं सवय लावा. मी काय विचारतो, हो नाही, यस सर, नो सर, समजला का, यस सर, असं तसं बोलायचं, कळलं का. इंटरॅक्शन करायचा आहे, पेनासोबत खेळायचं नाही. कोण खेळत आहे, तुमचे पेन कसे पडतात बे, रस्सी बांधून देईन त्याला, गळ्यात लटकवीन. हाव, चला लक्ष आहे आता. तर काय म्हणतो आपण, दर्शनी किंमतला आणि स्थानिक किंमतला काय म्हणतो, आणि विस्तारित मांडणीला लक्षात राहील. तर आता बघा, इथं प्रश्न विचारला होता मला की वरील संख्येत 8च्या स्थानिक किमतीचा फरक, बरोबर. तर काय करतो बघा, सोडवताना मी या 8चा लिहितो, असा ॲरो दाखवतो, काय लिहितो, PV काय लिहितो, PV म्हणजे मराठीत कोणती किंमत, प्लेस म्हणजे स्थान, है की नाही. तर किती आहे, 1 2 3, आणि याची पण काय लिहितो, PV किती आहे, आणि यांचा काय काढा म्हणते, इथं काय लिहिलो, इक्वल टू काय आला असता, फरक आला असता, तर मग मायनस करा लागल, करा लागल. 80,000 मधून 8 गेले. आता असाच विचार करा, 80,000 मधून 8, तर 79,000 तर असेच राहिले असतील. 79,000 बरोबर, या 1000 मधून 8 गेले तर किती राहिले, 992. तर 79,900, फक्त 8च तर मायनस केला ना आपण 1000 मधूनच करायचे पूर्ण. तुम्ही हा असा कराल, 1 2 3 4 -8 असाच केल्या असत्या, मायनस असाच केला असता, पण आपण डोक्यातच करण्याचा प्रयत्न करा. बघा, आजीबाई राहते की नाही, आजीबाई भाजीपाला विकायला येते, ते का शिकली आहे का, ते का तिची तुम्ही पाहिले असाल वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाला आपण तिच्या जोडून घेतो, तर ते कागद पेन काढते का बेरीज वजाबाकी करायसाठी, काढते का, मग कशी करते ती,
आता या 8,000ला ते काय करेल, 79,000 वेगळे, बरोबर. या 1000 मधून 900 वेगळे आणि राहिले किती, 100. बघा यांची बेरीज येत आहे एवढी. तर या 100 मधून 8 मायनस करून टाकले, राहिले किती, हे ओ माय गॉड, हे 92 900 मध्ये जोडल, 992. ते 992 कुठं जोडल, 79,000, बरोबर. समजलं का. तर डोक्यामध्येच करण्याचा प्रयत्न करा. आता सपोज बेरीज बी करायची आहे. सपोज मला करायची आहे बेरीज 25 + 13, 25 + 13 विदाऊट पेन पेन्सिल. तर काय करायचं, 25ला तोडायचं, 25 + 5, 20 + अरे 25ला कसं तोडाल, अलग अलग केल्या, आणि 13ला पण अलग अलग करा, 10 + बरोबर. शून्यवाल्या संख्या जोडणं सोपी राहते. 20 न 10 बरोबर, 5 न 3 आणि ते 30 आणि हे 8 किती झाले, समजलं का. मी म्हटलं की शून्यवाल्या संख्येसोबत संख्या जोडणं इझी राहते. सपोज मी म्हटलं 100 + 18, म्हणाल की नाही डायरेक्ट 118. मी म्हटलं 200 + 25, मी म्हटलं 800 + 97, जोडाल की नाही. मी म्हटलं 70 + 8, जोडाल की नाही फटकन. तर शून्यवाल्या संख्या जोडणं सोपी राहते. मी म्हटलं 100 + 200, आहे सोपी. तर तसंच करायला लागते. आजीबाई तशीच करते, म्हणून तिला पेन पेन्सिल लागत, समजलं. तर प्रयत्न करून आपण जोडण्याचा, पक्का. हां, सपोज मी म्हटलं 47 आणि 38. तर 47 मधले 40 आणि 7 आणि 38 मधले 30 आणि 8. 40 न 30 किती झाले बेटा, 70 झाले. आणि ते किती, 7 आणि 8. या आता बघा 8 आणि 7ला जोडायचं आहे. इकडे आहेत 8, इकडे आहेत 7. तर 8च्या जवळची शून्यवाली संख्या कोणती आहे, तर या 7 मधले 2 पहिलेच काढून टाका, 10 बनवून टाका. त्याला बनले 10. ते 10 तिकडे जोडून टाका. तिकडे किती झाले, पहिले 70 झाले होते तिकडे, अजून 10 जोडला, आणि या 7 मधून 2 गेले होते, ते 5 जोडून टाका. आता पेन लागला, पेन्सिल लागली, असं असं करावं लागलं, असं करावं लागलं, पायाचे बोट नाही तर पाय तो काही काही पोरं असं करतात. असं करावं लागते का, करावं लागते का. चला आता एकेकाला विचारतो मग मी, कोणाकोणाला समजला, सगळ्यांना समजला कसा जोडतात तर, पक्का. हां चल सांग कनपटे, बाकीचे चेक कराल बरोबर आहे की नाही. 73 + 81, हां 80 न 70 जोडा पहिले. 8 आणि 7 15, 8 आणि 7 हां म्हणजे 150 झाले. हां मग 4 आणि 1 4, 3 आणि 1 हां तर मराठी इंग्लिश हां नाही समजलं तर इंग्लिशमध्ये सांगायचं, ठीक आहे. हां चल अर्णव, 27 + 35, 27 + 35 झाले 72. अरे झाले का, 27 + 35. तर 30 आणि 20 जोडला पहिले, 50 झाले. 7 आणि 5 किती झाले, 12. त्या 12तले पहिले 10 जोडून टाका, 60. 72 म्हणलास का तुनं, 72 म्हणलं का बा, हां ठीक आहे. तर आता 2 जोडून टाका, 62 किती झाले, समजलं. हां चला अजून कोण आहे, कोणाची इच्छा आहे. हां चल उभा. 17 + 83,
100. 17 + 83. अरे आहे की नाही? हां, कधी पण पहिले शून्यवाली संख्या बनवून टाकायची, मग ते तोडून बनवा नाहीतर जोडून बनवा. आता कसं जोडून म्हटलं मी काय विचारलो याला? 17 + 83. 83 मधले 3 काढून टाका, 17 मध्ये टाका पटकन. 20 आणि 80 ने 20. आहे की नाही सोपी? अरे आहे की नाही? आता कुमकुम सांगाल. 63 + 28. 28. 63 + 28. 90. समोर अजून 8 आणि 3 किती झाले होते? 11. तर 91. 60. 60 किती म्हणलो? 63 आणि 28. बरोबर. तर ते 20 ने ते 60 किती झाले? 80. आणि ते 3 आणि 8 किती झाले? 80 आणि 11 आहे की नाही? जमलं? हां, आता गलबले सांगाल. 58 + 92. 92. शून्यवाली संख्या बनवा म्हणलो मी पटकन. 68 + 92. 68 म्हणलो का 58 म्हणलो? नाही, 58. 58 + 92. 58 मधले 8 काढ. 8 काढ. 92 मध्ये जोड. 100. आणि 100 न 50. मग एवढा वेळ कसा लागला तुला? हां, कोण सांगाल आता? सेलोकर. हां, हातवर तर गेला सेलोकर ना. 35 + 63. याच्या हात पहिलेच वर तर आहे ती. 35 + 63. किती सोपा आहे? 60 ने 30. 60 ने 30. त्याला बोलू द्या. 60 ने 30. बोलणार रे. 60 ने 30. 60 ने 30. 90 झाले, 90 झाले. आणि 3 आणि 5. तर मग किती झाले टोटल? झाले की नाही? मग एवढा वेळ कसा लागला तुला? मुली सांगतील आता. कोण मुलींपैकी कोण सांगेल? पंचबुद्धे तर हातच वरत नाही करे रे. उभी हो. काहून? जोड आता तू. 53 + 27. बहुत सोपी आहे. 27च्या जवळची शून्यवाली संख्या बनवून टाकायची पहिले पटकन. 53 + 27. 53 ला तोड. 50 50 + 3. 53 ला तोडला तर 50 आणि 3. आणि इकडे 27 म्हटलं तर 20 आणि 7. तर 50 आणि 20 जोडून घ्या. आणि 3 आणि 7 आणि ते 10 तिकडे टाकून द्या. कशी आजीबाई बनशील मग तू? हां, बसा. हां, कोण सांगेल अजून मुलींपैकी?
परफेक्ट आन्सर बरोबर. ओके. हां, तू ओके वेस का ते तिकडची. 28 प्लस 62 बहुत सोपी आहे. हां, आणि 62 हां, तुम्ही काय करून राहिल्या माहीत आहे का? मी सांगतो तुम्हाला. तुम्ही काय करता, मनातल्या मनात 62 हां, मग त्याच्या खाली 28 असं करून राहिले, म्हणून तुम्हाला वेळ लागते. 28 म्हणता बरोबर दिमागात वाजलं पाहिजे. 20 आणि 8, 62, 60 आणि 2, 60 आणि 20 आणि 2 आणि 8 जोडून घ्या. तू मनातल्या मनात लावत होतीस नाही एका खाली एक. हाव, मग पुन्हा सांग दुसरा आता. चांगलं नायक. 37 प्लस 53 53 37 मध्ये 3 मिळव पटकन त्या 53 मधले. 37 न 3 किती झाले रे? आणि तिकडे 50 का पोरी. शून्यवाली संख्या पहिले बनवायची, समजलं? हां, पाय अजून चेक कर. 28 प्लस 92 आवाज नाही आहे का? 28 प्लस 92. 28ला शून्यवाली संख्या बनवायची आहे. किती लागतात? 28च्या जवळची शून्यवाली संख्या कोणती आहे? 28च्या जवळची शून्यवाली संख्या कोणती आहे? 28. तर किती लागत आहेत तिथं? तर त्या 92 मधले 2 काढ, तिथं टाक. किती झाले तिथं? किती झाले पहिले सांग. 28 न 2 30 झाले आणि ते 90. आता त्या 90 मध्ये या 30 मधले 10 टाकला तर 100 झाले आणि मग राहिले 20. तू प्रॅक्टिस कर, नाही तर तुला आजीबाई बनवून देईन मी. बिलकुल भाजीपाला विकायला जाशील मग नोटबुक पेन घेऊन. बस. कोण सांगेल आता? आता सांगेल सेलो कर. सांगशील का? करेक्ट सांगशील पक्का? हां. 45 प्लस 27 45 प्लस 27 45ला कशी तोडलीस? बोल बोल बोल. 40 प्लस 5 आणि 27ला 20 प्लस 7. तर 40 न 20 किती झाले? हे एका बाजूला राहू दे. आता राहिले 7 आणि 5. तर 7ला 10 बनवायचे आहे, तर त्या 5 मधले 3 टाक. 10 झाले. 2 राहिले. 10 2 12. आता ते तिकडे जोडून टाक. 72 62 होईल का? अरे 60 तर पहिलेच बनले होते. ते 10 बी जोडला तर 70 झाले, ते 2 जोडला तर. आता सगळ्यात लहानवाला पोरगा सांगाल 34ला. सांगशील का? पक्का? वनवे सांगशील का? हां, गुड. 33 आले दिमागात? 33 आले का दिमागात? प्लस 58 .
33 प्लस 58. 30 ने 50, 30 ने हां पूर्ण आन्सर सांगितलं आणि त्याने किती सांगितलं समजलं. 30 ने 50 80 झाले आणि इकडं 8 आणि 3 11. 11तले पहिले 10 जोडा, मग 1 जोडा. समजलं की नाही समजलं. हां तर या प्रकारे आपल्याला काय करावी लागते, बेरीज. समजलं. आता आपली लाईट तर गेली आहे, का करून टाइमपास. लाईट गेली ना बे, का पाहिजेस. तर अशा प्रकारच्या प्रॉब्लेमची तुम्हाला 10 प्रॉब्लेमची काय करून यायची आहे, प्रॅक्टिस. आणि 10 प्रॉब्लेम 3 अंकीवाले. आता प्रॉब्लेम घ्याल कोणाकडून, भावाला मागायच्या किंवा बहिणीला. भाऊ किंवा बहीण किंवा काका किंवा मम्मी पप्पा. ठीक आहे. 10 प्रॉब्लेम असे लिहून मागा. ए थांबा, पॅक करणं सुरू करू, मारिंग कणपटी देख. बाळा का बे, मी काय सांगून आलो ना. मम्मीला किंवा पप्पाला म्हणायचं की 2 अंकी संख्यांचे 10 प्रॉब्लेम इथं लिहून दे आणि ते फक्त नोटबुक डोळ्यासमोर ठेवायचं आणि जोडताना ज्या प्रकारे सांगितलं त्याच प्रकारे जोडायच्या. असं असं करायचं, एकाखाली एक लिहायचं, डायरेक्ट उत्तर लिहायचं, इथं जोडून डायरेक्ट उत्तर. समजलं. आणि 10 प्रॉब्लेम 3 अंकी संख्येवाले ट्राय करून याल. 3 अंकी पण तसाच, त्यांना 2 जागी तोडायचं. जसं मी म्हटलं 153 आणि त्याच्यामध्ये जोडायचे आहेत मला 75. सपोज लक्ष आहे सगळ्यांच्या. तर 100 पहिलेच काढून टाका बाजूले. 53 आणि 75 जोडायचे होते. अरे बरोबर. ते 50 आणि हे 70 किती झाले, 120 झाले. 120 ने ते 100 किती झाले, हे 220 बाजूलाच राहू द्या. 53 आणि 53 मधले 3 आणि 75 मधले किती झाले, 8 आणि ते 220. समजलं. तर या प्रकारे त्याची पण प्रॅक्टिस करून पहा. कळलं. आता उद्यालाच होईल आपला तो चॅप्टर. लाईटच गेली तर काय कराल.